नमस्कार मित्रांनो, रुद्राबागेमध्ये आपले स्वागत आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला बोर्डो पेस्ट कशी बनवायची हे सांगणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याप्रमाणे तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये 1 किलो खडी चुना काय घ्यायचा, तर तुम्ही व्हिडिओच्या आत्ता पूर्वी बघितलं आहे की तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची पाण्यासोबत व्यवस्थित रिॲक्शन होऊन पाण्याला बुडबुडा येतो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला 1 किलो मोरचूद घ्यायचं आहे आणि ते पण 1 लिटर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 1 लिटर पाणी एक त्यात 1 किलो चुना आणि 1 लिटर पाणी 1 किलो मोरचूद, तर असे तुम्हाला 2 किलो मटेरियल आणि 2 लिटर पाणी होईल. तर हे रात्रभर भिजू घातल्यानंतर तुमचं ते जे मिश्रण बनेल ते एकदम मध्ये चांगलं मिसळून जाईल आणि ते मिसळल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये तुम्हाला आणखीन वरून 3 लिटर पाणी घालायचं आहे. मग जेव्हा तुम्ही हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्याल तेव्हा तुम्हाला तुमची बोर्डो पेस्ट तयार होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्ही बघताय हे दुसऱ्या दिवशी आम्ही जो चुना भिजवलेला आहे त्याच्यामध्ये जो मोरचूद भिजवला आहे तो मिक्स करून तुम्ही एका काठीच्या पद्धतीने चांगलं खालीवरी करून घ्यायचं. तुम्ही हे करताना एक काळजी घ्यायची की जे मोरचूद आहे ते आपल्यापासून दूर ठेवायचं. ते विषारी असतं, ते डोळ्यामध्ये जायला नाही. आणि तुम्हाला जसे या 2-3 बकेटमध्ये मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाडांना ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या मावशी आमच्याकडे कामाला आलेल्या आहेत. या बादल्या घेऊन प्रत्येक झाडाला जो आपला रोलर असतो त्याच्याआधी लावून घेतील. या ठिकाणी तुम्ही बघताय हे झाडाचा जो बुंदा आहे त्याच्या खालीपर्यंत लावून घे. याचं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला डिंक्या किंवा रोगाचा प्रादुर्भाव हा होऊ नाही देणार. त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे. हे आपण जनरली नोव्हेंबर मध्ये लावतो दिवाळीच्या नंतर, तेव्हा पाऊस नसतो, त्यामुळे झाडाचं सुरक्षा होते. धन्यवाद.